हरि ओम नमो गुरुदेवा
गंगा मैया की जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या भगवान गौरी शंकर महादेवाच्या कृपेने राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचं सानिध्य लाभल्यामुळं त्यांनी अंगीकार केल्यामुळं मज पामराशी काय थोरपण पायीची वाहन पायी बरे. त्यांनी या देवाकडून सेवा करून घेतलीमुळं आणि केवळ जनतामध्ये जनार्दन पहा अशा प्रकारची दिव्य शिक्षा म्हणा, शिक्षण म्हणा, संस्कार म्हणा जनार्दन स्वामींनी दिले. अवघे रूपे तुझी देवा मनोभावे करो जनसेवा हे सद्गुरू जनार्दन स्वामीचं ब्रीद होतं. त्याप्रमाणे वागलं पाहिजे म्हणून त्यांनी या पामराचा अंगीकार केला. म्हणून तुमच्या सर्वांच्या हृदयामध्ये जायचा माझे मी राम असता सर्व सुखात आराम तो भ्रांता शिकाम विषयावरी. जसं हृदयामध्ये राम आहे तसं सद्गुरू जनार्दन स्वामीचे मज हृदयी सद्गुरू तेने तारा हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. त्या गुरुदेवांचे चरण आपल्या हृदयात असल्यामुळं तुमचा सर्वांमध्ये जो जय जनार्दन आहे त्या सर्वांच्या प्रेमासाठी तुमच्या सर्वांच्या आनंदासाठी साधू संतांचा सत्पुरुषांचा वर्ष वृद्धी दिन असतो. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान जे आहे तुमचं कोणी गुरुदेव भगवान असतील त्यांचं असं वर्ष वृद्ध व्हावं, मोठं व्हावं म्हणून आपल्या श्रद्धेला आपण विश्वासाला आपण आवाहन करायचं असतं आणि त्यांचं अभिष्ट चिंतन करायचं. त्यांचे अनंत उपकार आपल्यावर ते उपकार फेड आपण काही करू शकत नाही, पण ते आपल्या आनंदात आनंद पाहतात म्हणून तुमच्या आनंदासाठी हा कार्यक्रम तुम्ही साजरा करता. अभिष्टचिंतन सोहळा म्हणा, वाढदिवस म्हणा, नवीन भाषेमध्ये हॅपी बर्थडे टू यू म्हणा. खरं वास्तविक मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा या दिवशी आधी आला, गुरुमाऊली चरणावर समर्पित झाला आणि शाळेमध्ये पूर्वी 7 वर्षाचा असताना घ्यायचे. मग आईनं विचारलं की काल पौर्णिमेला 7 वर्ष झाली. बहुतेक आमच्या वयातले सगळे जून महिन्यातच आहे, कारण शाळा जून महिन्यातच उघडत म्हणून बहुतेक जून महिन्यातच. म्हणून 20 जून सहज आलो इथं कार्यक्रम निमित्तानं. आणि महेशगिर बाबांनी सांगितलं की काय बाबा काय आज? काय नाही, शाळेप्रमाणे आज जन्मतारीख सांगितलेली आहे तेव्हापासून सुरू झालं. किती वर्ष झाले देव जाणे. पण तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी तुमच्या सर्वांच्या आनंदासाठी सुख पारिया सुखे तेने मुख्य अमृत. तुमच्या सुखात आमचं सुख आहे.
तुमच्या दुःखात आमचं दुःख आहे. आम्ही संतव्रतचे आहोत. संतवृत्ती धारण केली, हा भगवान धारण केला. तर संतवृत्तीमध्ये धारण केलं, कोणी निंदा, कोणी वंदा, कोणी ईर्ष्या करा, कोणी द्वेष करा, कोणी चांगलं म्हणा, कोणी वाईट म्हणा, ते सर्व तुका म्हणे घोटी विष अमृत देवासाठी. हे सर्व घोटा लागतं, सर्व संतांच्या बाबतीत आहे. आणि म्हणून द्या हो, अशा कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आलात. श्री क्षेत्र नाशिक क्षेत्राहून आलात, वडगाव म्हणा, नाशिक परिसरातून म्हणा, इथालच्या पंचक्रोशीतून म्हणा, 89 गावातून आलेल्या सर्व भाविक बंधू भगिनींना आणि ज्येष्ठ वरिष्ठांना, बालगोपालांना, बालकन्यांना माधवगिरी बाबाचा साष्टांग नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. विशेष आणि विशेष या भागामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींचा कार्याचा भाग जो कोणी खांदा लावून उचलला आहे ते आदरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री काबरा शेठ, श्री पिंपळ गुरुजी, श्री उखार्डे साहेब, श्री शिवाजी पाटील, श्री फकीरराव पाटील, श्री विठ्ठल भाऊ, श्री मामा आणि मी सर्व पंचक्रोशीतील लोक त्यांना सहकार्य करतायत. 80 गावाचे लोक सहकार्य करतायत. म्हणतो मला हा जगन्नाथाचा रथ दिसतोय. हा काही जगन्नाथाची यात्रा जर तुम्ही पाहिली असेल जगन्नाथपुरीला तर हजारो लोक ओढतात. रथ साधारण नाही राहत, खूप मोठा असतो, 80-90 फुटाचं वत असं आहे म्हणतात. आणि सो लाकडी बनवलेला असतो, हजारो लोक ओढतात. तशा प्रकारचे सद्गुरू जनार्दन स्वामीचा हा जनार्दनाचा रथ तुम्ही ओढतायत. त्यासाठी तन मन धनानं समर्पित होऊन तुम्हाला आनंद मिळतोय, सुख मिळतोय. म्हणून तुमच्या आनंदासाठी, तुमच्या सुखासाठी हा कार्यक्रम आहे. म्हणून या ज्येष्ठ मंडळीला श्री साष्टांग नमस्कार आहे. भेग भगवान श्री महेशगिरीजी महाराज या भागामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून सद्गुरू जनार्दन स्वामींचं कार्य करत आहे. राघवजी महाराज या भागामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींचं कार्य करत आहे. आणि आणखीन त्यांना याच भागामध्ये श्री माऊली आणि कोणी भेग भगवान सद्गुरू जनार्दन स्वामींचं कार्य करत असेल त्यांना भेग भगवंताला आमच्या दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे आमचे संतोषगिरी महाराज, आम्ही इकडं आलो तर लोकांचं श्रद्धास्थान आहे. जनार्दन स्वामी परिवारातल्या लोकांना खूप आदर आहे महाराज. त्यात ज्यांनी सर्वस्व सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यासाठी समर्पित केलंय, जीवन समर्पित केलं, त्यांचं काय वर्णन करावं. आता सांगितलं बाबांनी, जनार्दन स्वामीची दररोज एक क्लिप येते. अरे देवा हो, हे जनार्दन स्वामीकडे आलेले हे काही साधारण माणसं नाही आहे, हे देव आहे. जनार्दन स्वामीच्या सेवेकरता पाठवले. प्रत्यक्ष जनार्दन स्वामींनी सेवा, जनार्दन स्वामींनी स्तुती केली आहे. जनार्दन स्वामींनी म्हटलंय, मग बाकीच्यांनी नाही म्हटलं तरी काय विशेष नाही. मोठ्याने आदर केला त्याच्यापेक्षा आणखीन कोण आदर करायला पाहिजे ना. आपलं आदराचं स्थान सद्गुरू जनार्दन काय बोलले ते त्यांच्या मुखातून तुम्ही ऐकू शकता. इतरांनी स्तुती केलीच पाहिजे अशातलं काही भाग नाही. आणि म्हणून द्या सर्व या कार्यक्रमासाठी सर्व भेग भगवंताला श्री महेशगिरीजी महाराज, श्री राघवगिरी महाराज, श्री रामानंद गिरीजी महाराज, श्री आणि आणखीन प्रेमानंद महाराज, सगळे महाराज लोकांना भेग भगवंताला ओम नमो नारायण आहे. या भागामध्ये श्री भगवतीची आणि सेवा, भगवतीचा आणि सेवा भाग सर्वांना प्राप्त व्हावा म्हणून आदरणीय पाटील बाबा यांनी भगवंताचं मंदिर बांधलं, चांगल्या प्रकारचं व्यवस्था केली. या भागामध्ये श्री ज्ञानेश्वर माऊलींनी आणि जनेश्वराचं मंदिर बांधून सगळ्याच्या सहकार्यातून दरवर्षी यज्ञ करत आहेत. अशा सर्व ज्येष्ठ वरिष्ठांना नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भजनी मंडळामध्ये हरिभक्तपरायण मंडळीमध्ये श्री ईश्वर महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज,
श्री प्रवीण, श्री कृष्ण, तबलजी महाराज, सर्व सर्व हरिभक्त परायण मंडळा, जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण, सर्व हरिभक्त मंडळ, हे हरिभक्त परायण मंडळी आहे, त्यांना सर्वांना जय हरी, जय जनार्दन. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, मुळे अण्णा आहे, नंदू भाऊ आहे, त्यांचा परिवार आहे, स्क्रीन लावणारे मुलं आहेत, 3-4 मुलं, चिखली कच्च्या भागातून आदराचं स्थान तुम्ही तयार केलं. महेशगिरी बाबा म्हणा, राघवगिरी महाराज म्हणा, आणि एवढं समर्पित करतात. आम्ही शहराच्या ठिकाणी राहतोय, भरपूर खर्च लागतो या, पण येण्याच्या प्रकारे सद्गुरू जनार्दन स्वामीची आपल्याला जे येतं आपण अशी ठावे, ते इतरांशी दाखवावे. जे आपल्याला येतं ना ते समर्पित भावनेने केलं तर ती सेवा होते महाराज. आणि त्या सेवेचं काय फळ आहे तुम्हाला सर्वांना ज्ञान आहे, तुम्ही सर्व अनुभवत आहेत. थोडीफार सेवा केली तर काय होतं, थोडीफार सेवा केली तर काय होतं, याचं फळ तुम्हाला मिळून राहिलं आहे. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी आम्ही सांगतो की सत्पुरुष आहेत, त्यांनी मांडलेलं कार्य सत्कार्य आहेत, आणि त्या कार्यासाठी केलेलं कोणतंही प्रकारचं योगदान असताना पवित्र सेवा करे. Wow, Annie. Special night, huh? Or is there someone special? अरे बोलू ना. बहिणी म्हणा, तुम्ही म्हणा, किती श्रमदान करताय. एवढ्या 300 गाईचं शेण काढणं, ते काढणं, झाडझूड करणं, कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणं, स्वयंपाक करणं, स्वयंसेवकाचं काम, तर धन्यवाद आहे तुमच्या आईवडिलांना आणि तुम्हाला बाबा हो. असं श्रमदान कुठंच पाहायला मिळत नाही. जे जनार्दन स्वामींनी मांडलं, ज्यासाठी तुम्ही समर्पित झालात, म्हणून इकडं ओढ लागते की एवढंच सेवा करणारा वर्ग आहे. शिवाय आणखीन यावर्षी तर जास्त येणं झालं, धोंड्यामध्ये जास्त झालं. जावाई म्हणून का स्वीकार केला तरी जावायला स्वीकार केला असेल तसं धोंड्याच्या महिन्यात, अधिकाऱ्याच्या महिन्यात पण येणं झालं. तेव्हाच एक मोठा कार्यक्रम होता. 15 दिवस इकडं राहावं लागलं. कारण काय आहे की आईशी कनवळ्याची जात करे लाभाविने प्रीत. तुम्हाला काही लाभ नाही आम्हाला, पण तुमचा जो लाभ मिळून राहिला तुम्हाला, त्याच्यात आमचा लाभ आहे. आणि म्हणून द्या सर्वांना, आणि सर्वांना ज्ञात अज्ञात मंडळींना, सेवाधारी मंडळींना, सर्वांना कार्यक्रमाच्या प्रसंगी कोणी योगदान केलं असेल, कोणी श्रमदान केलं असेल, कोणी पैशाच्या रूपानं केलं असेल, लाख रुपये देऊन राहिलेत. कशासाठी लावतो आम्ही ते? आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी लावतो का? वैयक्तिक काही आम्हाला ईर्ष्या आहे का? वैयक्तिक आम्हाला काही स्पर्धा आहे का? नाही, काहीच नाही. तुमचा पैसा सत्कार्यासाठी लावावा ही जनार्दन स्वामींची शिकवण आहे. आणि त्या मुसमधून आम्ही निघालेलो आहे. खाली सोतळीचा तोडा पडला तर बाबाजी उचलून घ्यायचे, या डोलीला बांधायचे, पोते शिवायला कामाला येईल. या संस्कारातले आम्ही आहोत. म्हणून कोणी आदर करा नका करू, काय हे संसारी जीव असतो, त्याला जसं जसं वय वाढतं तसं तसं मला मान मिळावं, मला प्रतिष्ठा मिळावी याची हवा असते. आमच्यासारख्या लोकांना जसं जसं वय वाढत चालतं या मार्गामध्ये, म्हणून थोरपण परास आणि जे अवघी उत्पत्ती विसरीजे, आणि जगा धाकुटे होये तव जवळीक माझी. ईश्वराची जवळीक करायचं असेल तर जगाकडं, जगाच्या मान प्रतिष्ठेकडं पाहायचं नसतं. आणि म्हणून या मार्गातले जे वयोवृद्ध आहेत ते लौकिकापासून दूर जातात. काल ते सांगितलं मी. त्या अजूनही लौकिक दांभिक जो भजे मजे अनन्य पुरुष, मोक्ष वैकुंठ भूस धन्य निराच तुनी लागत, तोच परमपूज्य हे शब्द लावू शकतो, जो लौकिकापासून दूर आहे. आता हे लौकिक तुमचं प्रेमाचं आहे, आम्हाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. तुमच्या आनंदासाठी, तुमच्या आनंदात सहभागी व्हावं म्हणून. आणि म्हणून द्या हो, अशा या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांना, माझ्या माय बहिणींना, नर्मदा परिक्रमा म्हणून आले माझे माय बहिणी आहेत. तुम्हाला नर्मदा परिक्रमांची चांगली प्रेरणा मिळालेली आहेत. तुमच्या लेकरा बाळांना चांगले संस्कार लागत आहेत. याच्यातच आमचं सुख आहे. शरीराचा किती जरी त्रास असला तरी जनार्दन स्वामी सांगायचे की तुमच्याकडं पाहिल्यानंतर ना दुःख पळून जातं, पण रात्री चरायला निघतं.
जनार्दन स्वामीचे शब्द याच्याकडे पाहिलं का माझं दुःख पळून जातं, पण रात्री सरायला निघत. आता त्याला विलाज नाही, काहीतरी आमचं असेल मागेल परिहार, त्यामुळं ते सहन करावंच लागतं. आणि म्हणून द्या भगवंताचे जन्मकर्म दिव्य आहे, संतांचे जन्मकर्म दिव्य आहे. त्याच्यासाठी एक श्लोक घेऊ आणि आपली अल्पशी सेवा सद्गुरू जनार्दन स्वामी चरणी समर्पित करू. कुठेही जा, मग गिरबाबाला रात्री 9:30लाच माईक मिळतो. कोणताही कार्यक्रम असो, खेड्यात असो कुठं असो, काय वैशिष्ट्य आहे काय. आणि आता रस आहे, त्या सांजाय कोरडाय पण आहे, पोळी पण आहे, आणखीन चांगलं बेत आहे. सांगून ठेवल्यानंतर बरं वाटतं, आता आधारित प्रवचन रूपी हा प्रसाद आहे. हा कानानं खायचा असतो, मनानं ऐकायचा असतो, पोटात ठेवायचा असतो. यानं चांगली क्रिया झाली पाहिजे, एवढंच सांगितलं पाहिजे सांगणारा पण. जेवणारा पण थोडा बेत पाहून जरा पद्धतशीर जेवलं पाहिजे, नाही तर रात्री 5चा भोंगा 2लाच. आणि म्हणून आमच्यासारख्याने सुद्धा आणि नियम पाळले पाहिजे. अनंत कोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञानकर्म संन्यासयोग समजून सांगताना 4थ्या अध्यायामध्ये आणि 9व्या श्लोकामध्ये भगवान आपले जन्मकर्म वर्णन करताना सांगतायत. अर्जुना श्री भगवान वाचो जन्म कर्मेची मे दिव्यम अव्यम यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्मं नैति मामेति सोऽर्जुन. जन्म कर्मेच मे दिव्यम अव्यम यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्मं नैति मामेति सोऽर्जुन. श्री माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत. 2च वळी माऊलीने या श्लोकावर केलं आहे, कारण ते प्रत्यक्ष भगवान आहे. भगवान महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातर, ब्रह्मा सोपान झाला आणि चैतन्य शक्ती जी काही आहे ती मुक्ताबाई आहे. म्हणून स्वतःचं वर्णन करताना माऊली झाकून ठेवायची. म्हणून माऊली लिहित आहेत, माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकारी जो जाणे तो परममुक्त, जो चालिला संग न चळे, देहीचे देहा न कळे, मग पंचत्वी तो मिळे माझे चिरूपी. बोल हरी बोल हरी हरी श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचे हे गोड असं अमृत आहे देव, हे पोटात गेलं पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेला संसार मलनाशिनी म्हटलं आहे. संसारात जसं आपले कपडे मळतात तसं संसारामध्ये कोणाचा राग आहे, कोणाचा द्वेष आहे, कोणाचं ईर्ष्या आहे, अशा अनेक प्रकारचे दोष आपल्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये मधलं कपडं आणि मलिन होऊन जात, मन मलिन होऊन जात. म्हणून काय म्हटलंय, तळमळ, तळातलं मळ जायला पाहिजे.
पाण्यामध्ये तुरटी टाकली की सर्व पाण्यातली घाण खाली बसते. तसं संत ग्रंथ ही तुरटीसारखी आहे, ती संसारातलं मल असं खाली टाकून देतात. आपण काय पंचपक्वान्नाचं भोजन खातो, शेवटी त्याचं मलामध्येच रूपांतर होतं. चांगलं चांगलं शोषण घेतली आपली प्रकृती आणि बाकीचं टाकून देत, त्याला आपण मलविसर्जन म्हणतो. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीतेला मलनाशिनी म्हटले. हा मळताना मला सांगा तुम्ही, सद्गुरू जनार्दन स्वामींचं गुणवर्णन केलं तर आपल्याला किती आवडतं. ती आपली आई आहे. आणि महेशगिरी बाबांनी, राघवगिरी महाराजांनी मंदिर बांधलं, सेवा करतायत, गोसेवा करतायत. असं जर कोणी म्हणलं तर त्यांच्या आईला किती आनंद होतो. केवढा मोठा सत्कार्याचा भाग करतायत, आईला किती आनंद होतो. कोणाच्यामुळं? त्यांचं गुणवर्णन केल्यामुळं आईला आनंद होतो. साधू सद्गुरू जनार्दन स्वामींच्या परिवारातल्या साधू संतांचं जर वर्णन केलं तर मला सांगा, जनार्दन स्वामीला आनंद नसेल होत का? नामाचा उल्लेख सुद्धा करते नाही काय केलं. किती मोठं दुर्भाग्य आहे. म्हणून ज्ञानविने नाशिले, हे ज्ञान नाही, एक आत्माबोध फिरून कदा नुपजे भेद, या नावे शुद्ध ज्ञान बोलीचे उद्धव. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. ते लेकराला चालताना ते पडतं तरी आई टाळ्या वाजते. त्या आईला किती कौतुक असतं. तसं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या परिवारातल्या लेकरांचं वर्णन केलं तर जनार्दन स्वामीला किती आनंद होत असे. सांगू नये असं की मी कारले लावले आणि 4-4.5 रुपयाचे कारले 45 वर्षापूर्वी विकले. गेलो आम्ही सद्गुरू जनार्दन स्वामीकडं काही कामानिमित्त, आणि ते नेमकेच संतोषगिरी महाराज आणि आंबे विकून आले. किती रुपयाचे आंबे आणले? म्हणे बाबाजी 5 रुपये झाले. खूप आनंद झाला बाबाजीला. 5 रुपयाचे आंबे. अरे खाऊन खाऊन किती खातात, इतके आंबे तर तुम्ही 5 रुपयाचे. आम्ही गेलो ते, तुमचं काय विक्री चालू आहे? आता आश्रमाची परिस्थिती थोडी 250-300 रुपये दानपेटीत निघायचे. आताचं काय विषय नाही, काय प्रश्नच नाही. काय मला काय नाही बाबाजी. द्राक्ष लावले, काळानं कारले लावले, आणि ते शिवा कारलं. त्यांना आता आमच्या वडगाव पेंगळ्याचे आदर्श शेतकरी आले, शिवा कारलं लावलंय. दोन्ही कारले किती रुपये झाले बाबा? म्हणून झाले 4,000 रुपये. अरे 4 रुपयाच्या आंब्याला मला एवढा आनंद होतो, तुम्हाला 4,000 रुपयाच्या. मला कौतुक आहे, आईला कौतुक. म्हणून माऊलीने या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की अशी लढीवाळाची जातो. ती लढीवाळपणे त्या मुलाला खेळणी करून देते. एखादी श्रीमंत असेल काबर शेडसारखी तर नातवाला सोन्याचं खुळखळा करून देऊ शकते. सोनियाचे दाई सोनियाची खेळणी करून देतात मुलं. त्याच्यामुळे मुलगा खेळतो. तो मुलगा खेळतो तर आनंद कोणाला होतो? मुलाला नाही होत. मुला त्याची काय किंमत आहे त्या खेळणीची? स्वतः असं कसा त्याला फक्त आनंद आहे, पण आई वडिलाला म्हणून द्या हो. लेकराचा आनंद तुम्ही व्यक्त करा, आई आनंद होतो. लेकराविषयी जर तुम्ही ईर्ष्या असेल, द्वेष असेल, मला सांगा. मग अशा ठिकाणी शास्त्र सांगतं की असं जर मनामध्ये आहे, असं जर तुमच्या तळमळ तुमच्या चित्तामध्ये अशा प्रकारचं आणि मला असेल तर मग त्याला यश मिळत नाही. म्हणून द्या हो. यश पुण्यानं लभते. पुण्य पाहिजे, नित्यनेम पाहिजे, कधी अनुष्ठान पाहिजे, जप पाहिजे, तप पाहिजे. मी पाहिलं जनार्दन स्वामीच्या सानिध्यामध्ये आधी आला आता 43 वर्ष झाले. काही लोक खूप सानिध्यात आहे पण अनुष्ठान अजिबात नाही. सेवा थोडी सेवा केली बस, थोडी 12वी दिवाळी केली, असं बसून जप नाही, काही नाही. असे पण लोक सांगतात की मला मानलं पाहिजे, मला हे झालं पाहिजे, मी अमुक, मी तमुक. अरे बाबा तुम्ही करा ना. तुम्हाला लागते ज्वारी, तुम्ही ज्वारी पेरा. तुम्हाला लागतं गहू, तुम्ही गहू पेरा. तुम्हाला चांगला आंबा पाहिजे तर चांगले आंबे पेरा. तर तुम्हाला मान लागतो ना, तुम्हाला प्रतिष्ठा, तुम्ही दुसऱ्या ना ते तुम्हाला आपोआप देते. आत्ताच गुरुजींनी सांगितलं इफ आय लुक टू यू आय लुक टू. हेच याचा अध्याय सांगितलं. जो जसा मला मी जसा त्याला. श्याम सुलभ.
त्यासाठी मी सुलभ आहे आणि म्हणून द्या हो. या असे जे कोणी जन्माला येतात, भगवान श्रीराम जन्माला यायच्या अगोदर 2 जन्म कौशल्याने भगवान सूर्यनारायणाची उपासना केली. एका जन्मामध्ये कार्तिक स्नानाचं हे केलं, व्रत केलं, तर वृद्धावस्थेपर्यंत नियम टाळला नाही पाहिजे. तुका म्हणे नेम तारी जीवा, नित्यनेम नामी ते प्राणी. इतकी अवस्था झाली की चालताच ना, काठीचा आधार सुद्धा चालता येईना. वृद्धावस्था आहे. जन्म मृत्यू रोग पीडित कर्मबंधन सर्वात जीवा आहे. वृद्धावस्था आली, आता काय करायचं? कार्तिक स्नानात तुम्हाला कार्तिक महिन्यामध्ये इतकी थंडी असते. काकड्याला जातात लोक हरिभक्त पारायण, पण सकाळी सकाळी वाकडं व्हायची वेळ येते जर गार पाण्यानं स्नान असेल तर. आणि तुमच्याकडं तर त्यावेळेस हिवाळ्यातच अनुष्ठान राहायचं टेंभुर्णीला. ते विहिरीचं पाणी इतकं गरम विचारूच नका. त्याच्यामध्ये कितीतरी पाला पडलेला, ते ओढून आंघोळ करायची. असा नियम केला. शेवटी पायानं चालता येईल मग हळूहळू असं खरकत गंगामाईमध्ये गेले, स्नान केलं. जनार्दन स्वामींनी माणिक शेठ म्हणून शेठ सारखे होते करंजगावला. खूप थंडी पडली, स्नान केलं सकाळी आणि पायाला मुंग्या आल्या, पाय दुबळे झाले, उठताच येईना बसताच येईना. पण पाणी पिता पिता बैल पाण्यात 2 पाय टाकून पाणी पिला. त्या बैलापर्यंत जनार्दन स्वामी हळूहळू गेले. त्याच्या पायाला पाहिलं, त्याला थोडं चालून पाहिलं, याच्या पायाला नाही ना काही झालं. भूतदया ठेवा मग काय होणे, प्रथम साधन हेचे असे. त्याच्या पायाला काही झालं नाही, माझ्या पायाला हो काही हो. किती एक जीवाविषयी महाराजा याला म्हणतात साधू. संत कोणा मनायचे गुणवंत आहे त्या, संत कोणा म्हणायचे गुणवंत आहे त्या, संत कोणा म्हणायचे गुणवंत आहे त्या. निष्कामते कर्म करता, इच्छा असली मने न धरता. निष्कामते कार्य करता, इच्छा असली मने न धरता. जनार्दन संत ऐसे जनार्दन संत, संत पुन्हा म्हणायचे गुणवंत आहे दाता, संत पुन्हा म्हणायचे गुणवंत आहे दाता. असं ईश्वरासाठी सर्वस्व समर्पण म्हणतात त्याला. सर्वस्व वंचवणे संता, असं सस दिलं पाहिजे देव हो. संसारात सुद्धा पती पत्नीनं सुद्धा एकमेकासाठी असं सर्वस्व समर्पण झालं पाहिजे. एकदा पतीने विचारलं की तू लग्नाच्या अगोदर भरपूर करायची, 16 सोमवार करायची, प्रदोष करायची, आता हल्ली काहीच करत नाही, काय कारण आहे? आणि तुमच्याशी लग्न केलं ना तेव्हापासून माझा देवावरचा विश्वासच गेला. आता हा आदर आहे का अनादर नाही? हा संसार आहे का? याला संसार म्हणू नये. संसार करावा नेटका, दिसू नाही तो फाटका, तो फाटका नाही दिसायला पाहिजे. तेव्हापासून माझं सायलेंट शब्द असा आहे की दुकानदार म्हणतात मी तुम्हाला काही जास्त लावणार नाही, याचा अर्थ सायलेंट तुम्हाला तो जास्तच लावणार आहे. सायलेंट हा शब्द त्याच्यामध्ये आहे. जावे बापू लेकरांना मी माझ्या डोळ्यातल्या पाण्यासारखं जपलं, तुम्ही जपा, म्हणजे याचा अर्थ सायलेंट जपायसारखी वस्तू आहे. ही वस्तू तुम्हाला देऊन राहिलं ना, जपायसारखी वस्तू आहे. एका दुकानावर पाटी लिहिली, दुकान होती तिथं पाटी लिहिली अशी की आमची दुसरीकडे कुठं शाखा नाही. एक दिलीप महाराजसारखा हुशार होता, तो गेला रात्री, त्यानं खाली लिहून ठेवलं हीच दुकान धड चालत नाही, दुसरीकडे कुठं दुकान तुमची हीच दुकान धड चालत नाही तर दुसरीकडे शाखेचं काही कारणच नाही. असे पण हुशार असतात. आपले दुकान चालत नाही म्हणून असं लिहायचं असतं.
सांगायचं तात्पर्य काय की देहो ती शेवटी चालत चालत अतिशय प्रेम करणारे झुमन बाबा होते आडगावचे. खूप दर एकादशीला यायचे दर्शनाला, गंगेवर जायचे, स्नान करायचे. काल परवा त्यांचं नातू आलं, बाबा कालच्या एकादशीला बाबा आले, गंगेवर स्नान केलं आणि आता स्नान करून धोतर पिळलं आणि तिथं बाणेश्वर मंदिर आहे, तिथे गेले. जय सियाराम. किती चांगलं मरण आहे, संसारी जीव आहे महाराज. त्या कार्तिक स्नानाच्या पुण्यानं ती गंगामाईमध्ये स्नान केलं आणि तिथं जय सियाराम. दुसऱ्या जन्मामध्ये ती सतरूपा झाली, तिची पत्नी मनु महाराज झाली. त्यांनी भगवान शंकराची, भगवान नारायणाची खूप उपासना केली आणि तीच पुढच्या जन्मे भगवती कौशल्यामध्ये झाली आणि ते दशरथ. म्हणून देहो अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकडी लाभे पाठो वाटी, तै होय भेटी हरिप्रियाची. तुम्हाला जर आज चांगल्या प्रकारची संतती पाहिजे असेल, अशा प्रकारचे उपाय करणारे देव सगळ्यांनी सात्विक उपाय करा. लेकरू पाहिजे ना तर सात्विक उपाय करा. अशा तानाटोण्याच्या मागं लागणारा समाज काय सांगायला पाहिजे. किती अनर्थ घडून राहिले, काय फायदा घेऊन राहिले तुमच्या श्रद्धेचा. चांगल्या विद्वज्जनांनी सांगितलं की का होतं असं. एक तर तुमच्या समस्या वाढल्या, तुम्हाला मान प्रतिष्ठेचा एवढी हाव सुटली, सांपत्तिक दृष्टीची एवढी हाव सुटली, तुमच्या समस्याच खूप झाल्या आणि तुमचा विश्वास कमी झाला. बघा तुम्ही, हा बाबाने तर तो बाबा, तो बाबाने तर तो बाबा. म्हणून ह्या गोष्टी अनर्थ होऊन राहिले. म्हणून तुमच्या श्रद्धेचा, तुमच्या विश्वासाचा, तुमच्या समस्येचा असे लोक फायदा घेऊन राहिले. नको बाया घालू जन्म हा पुकारचा, बाया घालू जन्म हा पुकारचा, विश्वास ठेवा जनार्दना, तारुणी नेईल तुझं, तारुणी नेईल तुझं, विसरली संतांनी मानस ग्रंथामध्ये सांगितले की अनेक उपाय आहे, पण त्यापैकी सर्वश्रेष्ठ उपाय आहे तुमच्याकडं. किती चांगले सद्ग्रस्त आहे गाडगे पाटील. आपण शहाण्णव पुढेच जन्माला आलो. आपल्या प्रत्येकाच्या घरापुढं गाय असायची पूर्वी, ती आता गाय आपण पाळू शकत नाही, परिस्थिती तशी नाही. म्हणून गोग्रास काढलं पाहिजे. की चांगला उपक्रम आहे. 10 रुपये द्यायचे. किती लोक जोडले गेले. मला तर फार कौतुक वाटलं. ज्यावेळेस ग्रंथ वाचला त्यावेळेस मला गाडगे पाटील आठवले की बाबा काय चांगलं पुण्याचं काम करत. कोणत्याही नीट लक्ष देऊन आहे, कोणत्याही प्रकारचा दोष, सामुद्रिक शास्त्राचा असो, ज्योतिषशास्त्राचा असो, ग्रहबाधा असो. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवता आहे. तिला 2-2 गाज घातली, त्याच्या अंगाने हात फिरवला, तिची सेवा केली तर एवढ्या देवतांना आणि आनंद होतो. मग ते ज्याला आनंद झाला ते तुम्हाला दुःख देईल का? ज्या देवतेला आनंद झाला ते तुम्हाला दुःख देईल का? किती सोपं गणित आहे. जो तुमचा द्वेष करतो त्याला तुम्ही चांगलं म्हटलं, त्याची तुम्ही सेवा केली तर त्याचा द्वेष धर्म निघून जातो महाराज. साधं मानवी जीवनाचा सिद्धांत आहे, तर मग देवाचा सिद्धांत नाही का? म्हणून हो त्यांनी मांडलेलं काय रे किती चांगलं. कोणत्याही प्रकारचा दोष असो, किती चांगला उपाय आहे. आणि माणूस नारायण नाग पिंडी करा, आम्हाला विचार करा बाबा, आम्ही कशाला ब्राह्मणाजनातलं घास काढायचं. चांगलं वेदविद्या त्यांनी जपून ठेवलेले आहे. म्हणून देवा चांगल्या प्रकारची संतती निर्माण व्हावी म्हणून एवढी उपासना करायला लागेल. 3 जन्म 7 पिढ्यापर्यंत पंढरीची वारी, रामकृष्ण हरी. तेव्हाकडं 7व्या पिढीमध्ये संत तुकाराम महाराज जन्माला आले. 7व्या 8व्या पिढीमध्ये
श्री ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले. 1000 नाही, दररोज 1000 प्रदक्षिणा, अशा 1,00,000 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला केल्या तेव्हा कुठं ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले. अनेक प्रकारची भगवतीची उपासना केली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊच्या पोटी आले. आपण त्यांच्या सानिध्यातले आहोत, माहेरची माणसं आहोत. लक्षात घ्या की कोणत्याही प्रकारची केलेली उत्कट उपासना कधी वाया जात नाही. नाम जप माणसं